नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढायचा आहे किंवा SRC नंबर कसा काढायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शासकीय योजनेचा फॉर्म भरताना किंवा विविध योजनेचे ॲप्लिकेशन करताना तुम्हाला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर लागत असतो, तर हा रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा काढायचा आहे तेही अगदी एका मिनिटात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। रेशन कार्डचा 12 अंकी नंबर काढण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेरा राशन या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली, तिथून तुम्हाला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे। यापूर्वी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून मेरा राशन या ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं असेल तर आधी तुम्हाला ते ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून द्यायचं आहे। त्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून जी लिंक दिलेली तिथून तुम्हाला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तर इथं तुम्हाला आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं दोन ऑप्शन दिसतील, रेशन कार्ड आणि आधार नंबर। तर इथं तुम्हाला आधार नंबर हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या फॅमिलीतील कुठल्याही सदस्याचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण डिटेल दिसेल, तर इथं कार्ड नंबर दिलेला आहे। हाच कार्ड नंबर तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर आहे। हा नंबर तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। तसेच तुमच्या रेशन कार्डमध्ये किती फॅमिली मेंबर ॲड आहे त्या सर्व फॅमिली मेंबरची नावं तुम्ही इथं पाहू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलने अगदी एका मिनिटात तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर काढू शकतात। जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर काढताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।